नमस्कार, हिंगणवार्ता न्यूज चॅनलमध्ये सर्व दर्शकांचं स्वागत आहे। आज आम्ही नागपूर जिल्ह्यातील तालुका हिंगणा येथील जे ग्रामपंचायत देवडी कालवांडे आहे येथे आलेलो आहोत। इथे येण्याचं मुख्य कारण म्हणजे जेमतेम उन्हाळा सुरू झालेला आहे आणि पाणी टंचाईचं इथे काय म्हणजे विषय आहे ते आम्ही जाणून घेण्यास इथे आलेलो आहोत। आज आमच्यासोबत इथले जे ग्राम सचिव आहे, ग्रामपंचायत अधिकारी आहेत श्री आकरे साहेब, हे आमच्या सोबत आहे। साहेब, पूर्ण नाव काय आपलं? धन्यवाद ठाकूर साहेब जी। माझं पूर्ण नाव हरिदास तुकारामजी आकरे। मी इथे ग्रामपंचायत देवळी काळपांडेरी 5 वर्षापासून ग्रामपंचायत सचिव आहे आणि आपल्या सतत या ग्रामपंचायतला व्हिजिट होत राहतात आणि त्यामुळे या गावातील परिस्थिती आपल्या लोकांना माहिती अधिकाराबद्दल मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे 2-3दा आणि गावातील लोक त्याचा उपयोग सुद्धा घेतात। सर, इथे पाणी टंचाई आहे का आपल्या गावाला? नाही सर, या गावाला सध्या पाणी टंचाई नाही आहे, पण इथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी नळ योजनेचं काम सुरू आहे। त्यामध्ये पाण्याच्या टाकीचं बांधकाम आणि विहीर जोरात सोर्स आहे आणि पाणी पुरवठ्याची लाईन आणि रायसिंग मेन अशा प्रकारचं काम आहे। बरोबर। तर जलजीवन मिशनचे जे घरोघरी नळ जे उपक्रम आहे शासनाचा ते पूर्ण झाला आहे का? ते पूर्ण झालं आहे आणि ते प्रमाणपत्र पण आपल्याला मिळालेलं आहे। बरं, तर त्याच्यामध्ये नळ सुरू झाले आहेत का? त्यांच्याकडे नळ सुरू झाले आहेत 100% लोकांकडे। पाणी टंचाई काही नाही ना? पाणी टंचाई नाही आहे गावात। तिन्ही वार्डामध्ये म्हणजे टंचाई नाही? तिन्ही वार्डात टंचाई आहे आणि आपण दररोज पाणी पुरवठा करतो गावातील लोकांना। बरोबर। सर, हे पदाधिकारी जे आहे आपले सरपंच, यांना 2 वर्ष की 1 वर्ष झाले आपल्याकडे? त्यांच्याकडे जवळपास 6 वर्ष पूर्ण झाले। 6 वर्ष झालेलं आहे। साहेब, मला एक सांगा, या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या जे प्रधानमंत्री आवास योजना आहे, आणखी जे सबरी योजना आहे, याच्यामध्ये घरकुल किती झाले? प्रधानमंत्री आवास योजनेतून या गावातून 2 घरकुल पूर्ण झालेले आहेत या वर्षात आणि शबरी आवासमध्ये 2 घरकुल मंजूर झालेले आहेत, त्यांना पहिला हप्ता मिळालेला आहे। बरं। आणि जे NMRDचे घरकुल त्यानुसार गावातली 56 घरकुल NMRD झालेले आहेत 2.5 लाख रुपयाचे। त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना या योजनेचा लाभ घेण्यास लोक इच्छुक नाही आहेत। तर त्यांना ती NMRD अंतर्गत शहरी आवास योजना। बरोबर। आणि साहेब, 15 वित्त आयोगाचा किती निधी आला आपल्या गावात? 15 वित्त आयोगाचा आपल्याला दरवर्षी जवळपास 5 लाख रुपये निधी मिळतो। 4 वर्षाचे जवळपास 5-20 लाख रुपये निधी मिळालेला आहे आणि 20 लाख रुपये अंतर्गत आपण गावात नालीची कामं, सेग्रिगेशन शेड बांधकाम, कंपोस्ट पीट आणि विहिरीला जाळी बांधकाम, नाली बांधकाम, ग्रामपंचायत फर्निचर खरेदी, कॉम्प्युटर, संगणक ऑपरेटरचे पेमेंट, अशा प्रकारे काम आपण घेतलेले। 25-15चा काही निधी? 25-15चा कोणताही निधी नाही। मुद्रांक शुल्कचा वगैरे? मुद्रांक शुल्क या गावात कसल्याही प्रकारचा निधी नाही। बरं। त्याविषयी कुठला फंड आलाय सर? या गावात इथे ग्रामपंचायतला कर व्यतिरिक्त अंगणवाडीचं एक बांधकाम आलेलं आहे आणि एक शाळा बांधकाम आलेला आहे आणि एक जनसुविधा अंतर्गत स्मशान शेड पोच रस्ता। किती निधी आला? स्मशान शेड पोच बांधकाम 10 लाख रुपयाचं होतं आणि एक आमदार साहेबांनी 5-5 लाख रुपयाचे कामं दिलेले आहेत। एक नाली बांधकाम आणि दोन्ही गावात एका गावात एक, तिथे पण एक नाली बांधकाम, इथे पण एक नाली बांधकाम। बरं। ते काम प्रस्तावित आहे की सुरू झाले? ते काम पूर्ण झालेले आहे, पण त्याचं अनुदान ग्रामपंचायतला अजून प्राप्त व्हायचं। बरं। आपल्या ग्रामपंचायतची लोकसंख्या किती आहे? आपल्या ग्रामपंचायतची लोकसंख्या 801 आहे। 801 आहे। तर इथे जे माझी वसुंधरा म्हणून उपक्रम सुरू करण्यास निर्देश होते जिल्हा परिषदचे CO आणि पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेले आहे, ती उपक्रमाची कशी काय तुमच्याकडे अंमलबजावणी सुरू आहे? उपक्रमाची अंमलबजावणी आपण सांगितलेल्या निर्देशांप्रमाणे सुरू आहे। त्याप्रमाणे आपण गावातली बोर्ड पेंटिंग वगैरे केली आहे। गावात कचरा पेट्या, कचरा संकलन सुरू आहे। ते कचरा संकलन, ओला कचरा, सुका कचरा वेगळा केला जातो। माननीय आमदार साहेबांनी आमच्या गावाला 2 इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या कचरा गाड्या दिलेल्या आहेत आणि त्यामुळे कचरा गाडी चालवण्यासाठी आम्ही बचत गटाची सुद्धा निवड केली आहे आणि कर्मचारी सुद्धा निवडलेला आहे आणि पुढच्या वर्षीपासून आम्ही ग्रामपंचायतचा कचरा कर वाढवून नियमित त्याची गावातील लोकांना सेवा मिळाली पाहिजे म्हणून आम्ही त्याचा आता विचार करतो। आणि आमच्या गावातील गणपती विसर्जन, दुर्गादेवी विसर्जन हे आम्ही हौद तयार करून त्या हौदमध्ये त्याचं विसर्जन केलेलं आहे, त्याचे फोटो आम्ही ऑनलाईन सुद्धा केलेले आहेत। तर याच्यामध्ये तुमचे जे कचरा संकलन होतो त्याचं काही गांडूळ खत वगैरे बचत गटच्या वतीनं काही कसं काय म्हणजे त्याचं नियोजन असतं? बचत गटाला मी यावर्षी गांडूळ खताचा प्रकल्प सांगितलाय सुरू करायला। सध्या कंपोस्ट पीस मध्ये ते खत करून त्याचं कंपोस्ट खत तयार करणं सुरू आहे। बरं।
आणि घरोघरी तुम्ही ते कचराचे, ओला कचरा, सुका कचऱ्याचे टप दिले आहेत का? नाही, बारीक आम्ही ते टप नाही दिले लोकांना. बरं. तर ते आमच्या ग्रामपंचायतची तेवढी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे आम्ही लोकांना सांगितलं की तुम्ही घरोघरी विलगीकरण करा. आम्ही कचरा गाडी जे फिरवतो त्यामध्ये ओला कचरा, सुका कचरा वेगवेगळा टाकायला लावत असतो. ते कचरा गाडी नियमित फिरते रोज? नाही, आठवड्यातून 2 दिवस आम्ही फिरवत असतो. छोटंसं गाव आहे, छोटंसं गाव. 2 दिवस फिरवत असतो. बरं. या व्यतिरिक्त गावात काही विकास कामं पेंडिंग आहे का तुमच्या बाजूला? नाही, गावात सध्या विकास कामं पेंडिंग नाही आहे. आता आम्ही काही प्रस्ताव पाठवलेले आहेत, ते मंजूर होतीलच. प्रस्ताव कुठले पाठवले? यामध्ये आम्ही गावातील नाल्यांची आवश्यकता आहे गावात. बरं. गावात पावसाळ्याच्या पहिले होतील का? पावसाळ्याच्या पहिले होती. बरं. आता जे 2025-26 आराखडा गेला असं ना ग्रामपंचायत 25-26चा 15-20 आराखडा पाठवलेला. दुसरा जो टप्पा आहे 15-20 निधीचा, तो आज प्राप्त झालाय आपल्याला? 25-26चा 24-25चा एक अंतिम हप्ता प्राप्त व्हायचा आहे. बाकी सगळे अनुदान प्राप्त झाले. प्राप्त. त्याच्या जे निधी येईल त्यामध्ये काय काय तुम्ही प्रस्तावित आहे? 25-26 मध्ये आम्ही सेग्रिगेशन शेडला रस्ता बांधकाम आणि गावातील जे नाली बांधकाम घेतलेले आहे 1-2 आणि पेवर ब्लॉक बांधकाम आणि हातपंपाला प्लॅटफॉर्म बांधकाम, अशा प्रकारचे काम घेतलेले आहेत. बरं. कुठले विकास थांबलेले आहेत का जेणेकरून तुम्ही सांगाल ते विकास व्हायला हवं आहे? सध्या आमच्या गावात आमदार साहेबांचं विशेष लक्ष असल्यामुळे आमच्या गावात कामं चालू आहे व्यवस्थित. बरं. इथे जे तुमचे पदाधिकारी आहेत ते त्यांचं सहकार्य, सरपंच साहेबांचं सहकार्य, सरपंचाचं सहकार्य आहे का कामाला आमचं उपसरपंच, सरपंच यांचं सतत सहकार्य असते. आजच ते वसुलीसाठी आल्या होत्या ग्रामपंचायतला. सकाळीच आम्ही कर वसुली केली गावात आणि ते नेहमी ग्रामपंचायतला येत राहतात, गावाच्या समस्याकडे लक्ष देत राहतात जातीनं. चांगली लोक.